माझ्याकडचा सम आहे, बोर्डाला आलेला सम आहे. उमेश अँड प्रकाश वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन प्रपोर्शन 3/5 and 2/5 respectively. They dissolved their partnership firm on 31st March 2020. हे मी चेंज केलं ऑब्वियसली. When their financial position is this. चला चेक करूया काय काय आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, उमेश लोन अकाउंट, उमेश लोन, उमेश कोण आहे? पार्टनर. आता आपल्याला काय करायचंय? उमेशचं सेपरेट लेजर ओपन करायचंय. हे कधी करायचंय? जेव्हा आपण लेजर बनवू तेव्हा. आज आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या. सम मध्ये जर्नल एंट्री विचारल्यात, आपण जर्नल एंट्रीच डायरेक्ट करणार. नाही तर आपली ट्रिक काय आहे? पहिले आपण लेजर बनवतो, त्यावरनं जर्नल एंट्रीज करतो, विच इज अ फास्टर वे ऑफ डुईंग जर्नल एंट्रीज. पण आज आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. बघूया काय आपल्याला बेसिकली काय करावं लागेल. आपल्याला व्हिज्युअलाइज करावं लागेल की त्याचा इफेक्ट. कारण आता झाले जवळपास 10 एक सम आपले झाले रिअलायझेशनचे. आता तुम्हाला त्याचे सगळे इफेक्ट्स कळलेत, कुठे कुठे काय काय येते. यू शुड बी एबल टू व्हिज्युअलाइज रिअलायझेशनच्या कुठे येते, काय येते, आणि त्याप्रमाणे एंट्री करायची. ऑलराईट, ट्रिक रिमेन्स सेम, ट्रिक बदललेली नाही, ट्रिक तीच आहे. पण आता आपल्याला ती यूज करायची आहे फॉर अ फास्टर प्रिपरेशन ऑफ जर्नल्स. चला, सन्ड्री क्रेडिटर्स, उमेश लोन. आता याचं आपण लेजर करणार. सो मी आय एम रायटिंग इट ॲज अ एल. एल म्हणजे लेजर. प्रॉफिट अँड लॉस आपण काय करणार? डिस्ट्रीब्यूट करणार. पार्टनर्स कॅपिटल लेजर. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. दोन लेजर्स नाही, 2 लेजर्स, दोन्ही सेम आहे. म्हणून तर आज सम आणलाय, म्हणून तर आज सम आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, 2 आहेत. देर आर 2 थिंग्स. मग आपण काय करणार? आपण या 2 पैकी काहीतरी एक ठेवणार. बँक ठेवणार. मग कॅशचं काय करणार? नाही, सन्ड्री असेट मध्ये नाही जाणार कॅश. सन्ड्री असेट मध्ये नाही जाणार कॅश. तुम्ही बँकेत डिपॉझिट करणार. हा बघा, ही ऍप्लिकेशन ऑफ माइंड. दिस इज अ ऍप्लिकेशन ऑफ माइंड. म्हणून मी तुम्हाला बघा घेतले 3 सम्स. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा. यू हॅव चेंज द पॅटर्न नाव. काही ना काहीतरी नवीन आहेच. म्हणजे आता कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. मला याची जर्नल एंट्री हवी. तुम्ही स्टँडर्ड 11ला कॅश डिपॉझिटेड इन टू बँक 2 आस्पेक्ट शोधा, त्याचे रूल्स लावा. रिअल आणि नॉमिनल का रिअल आणि पर्सनल, कुठले 2 अकाउंट आहेत? बँक टू कॅश. बँक इज अ रिसिव्हर अँड कॅश इज गोइंग आउट. हे रूल लावले मी आणि त्याप्रमाणे एंट्री केली. बँक टू कॅश म्हणजे आपली जर्नल एंट्री पण रेडी झाली. जर्नल एंट्री रेडी. मग आता मला काय करायचंय? आय एम गोइंग टू कॅन्सल दिस लेजर. ही आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही इथं जे सुरू करू शकता. जे म्हणजे जर्नल एंट्री. ही डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आहे? जर्नल एंट्री. मग ही J1 करतो मी, ही J2 करतो. चला पुढे. RDD ही आयदर J3 किंवा हे जे बँकेचं काय लेजर आहे. मग त्याचं आपल्याला काही जेव्हा बॅलन्सेस तुम्ही घेता त्याची जर्नल एंट्री नसते. आणि या सगळ्या सन्ड्री असेट्स आहेत. ही सन्ड्री लायबिलिटी आहे. मग माझं नंबरिंग चुकतंय काहीतरी. म्हणजे ही J1, ही J2, ही J3, ही J4 आणि ही शिवाय J5. इथंच 5 जर्नल एंट्री झाल्या. ह्या मार्क केल्यात आपण, बरोबर. म्हणजे मी ना माझी तयारी करतो आधीच. म्हणजे मला पार्ट मला एंट्री करायला मी मोकळा. चलो मुव्हिंग ऑन. ऍडजस्टमेंट चेक करूया. चला, गुडविल, स्टॉक अँड डेटर्स हे काय आहे? असेट्स रिअलाइज. या सगळ्या असेट्स रिअलाइज झाल्यात. म्हणजे याची एक जर्नल एंट्री होणार. मशिनरी वेअर टेकन ओव्हर बाय प्रभाकर ॲट 20,000 अँड प्रकाश 20,000 अँड फर्निचर बाय उमेश. ह्याची तुम्ही एक कंबाईन एंट्री करू शकता. नाव ऍक्च्युली 2 ट्रान्झॅक्शन्स आहेत पण एकच ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे याची एक कंबाईन एंट्री करून टाकू आपण. म्हणजे 5 नंतर ही किती होती? 6, ही 7. उमेश अग्री टू डिस्चार्ज हिज वाईफ्स लोन. वाईफ नको, बाय मिस्टेक. सी, उमेश लोन अकाउंट, उमेश लोन. मी ते चेंज केलंय. इथं पूर्वी वाईफ्स लोनच होतं, पण मी तुमच्यासाठी उमेश पार्टनरचं केलंय. हा चेंज केलाय सम मी.
उमेश ऍग्री टू डिस्चार्ज हिज लोन. म्हणजे काय? उमेश हॅज टेकन ओव्हर हिज लोन. तो त्याचे लोन तो डिस्चार्ज करणार आहे. म्हणजे काय? म्हणजे पार्टनरशिप फर्मने उमेशला पैसे द्यायचे आणि उमेश स्वतःचं लोन स्वतः पे करणार आहे. इट इज लाईक दिस. ओके, चला पुढे बघा. म्हणजे काय झालंय, म्हणजे थोडक्यात आपण असं सुद्धा म्हणू शकतो, हे मी पायथ्यात काढून पण टाकतो. चला मी थोडक्यात काय केलंय, डिस्चार्ज केलं. आपण असं करूया, उमेश काढूनच टाकूया. लोन, उमेश लोन इज डिस्चार्ज. बस, उमेश लोन इज डिस्चार्ज. उमेश लोन डिस्चार्ज म्हणजे काय? डिस्चार्ज म्हणजे व्हॉट इज मीन बाय डिस्चार्ज? डिस्चार्ज मीन्स पेड ऑफ, पे करून टाकलं. म्हणजे आपल्याला पार्टनरचं लोन पे करायचंय. बरं, असं काही दिलंय का? किती अमाऊंट? नो, नॉट गिवन. म्हणजे जेवढ्या अमाऊंटला लोन आहे तेवढ्या अमाऊंटला पे केलं. डिस्चार्ज म्हणजे काल सेटल होता वर्ड, आज डिस्चार्ज आहे. हे असे नवीन वेगवेगळे वोकॅब्युलरी तुमची वाढतीये, ते तुम्ही वोकॅब्युलरी वाढवायची आहे. हे वर्ड्स लक्षात ठेवायचे. द क्रेडिटर्स वेर पेड ॲट अ रिबेट. आता एक नवीन आला रिबेट. हा लँडमार्क सम आहे असं माझं म्हणणं आहे, की हा सम तुमच्याकडे असायला हवा. हा लास्ट डे सम म्हणून पण रेफर करूया आपण. लास्ट डे मी तुम्हाला ऑलरेडी काही मार्क करायला सांगितले. व्हॉट इज लास्ट डे सम? म्हणजे त्याचे पेपरच्या मधले सुट्टी असते ना, 2 दिवस 3 दिवस, त्यात हा बघायचा आहे तुम्ही. तो आत्तापासूनच मार्क करून ठेवायचा. ते आत्ता नको, डोंट वरी. हा आपण जेव्हा रिव्हिजन करू त्यात मी तुम्हाला सगळे मार्क करून देणार आहे, की जे तुम्ही लास्ट दिवसात पण बघायचे. तुमच्याकडे 1 वीक आहे, 1 वीक असतो मध्ये अख्खा. 3 दिवस अकाउंट्स, 3 दिवस इकॉनॉमिक्स. त्याच्या पुढे अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स असे 2 पेपर असतात. मध्ये 1 आठवडा आहे, त्याच्यात हा सम आपल्याला करायचाच आहे. मी आता तुम्हाला फक्त एक जस्ट हिंट दिले. जेव्हा आपण रिव्हिजन करू तेव्हा मी तुम्हाला हे सगळी लिस्ट देणार, की कुठले कुठले. आणि सगळं रेडी आहे ऑलरेडी. त्या दिवशी कुठलं बघायचे, त्याच्या 3 दिवसात कुठले बघायचे, कुठले क्वेश्चन्स करायचे, एव्हरीथिंग इज रेडी. एव्हरीथिंग इज रेडी. फक्त म्हणून म्हणतोय, आणि तुम्हाला म्हणून मी म्हणतोय, एवढं जर आम्ही कष्ट करतोय आणि तुम्हाला 90 मार्कच मिळत येत नाही, अजून तुम्ही काय तुम्हाला पाहिजे? एवढं सगळं जर प्रोव्हाइड करतोय आम्ही आणि तरी तुम्हाला 90. माझं तर म्हणणं आहे की नथिंग लेस दॅन 90. तुम्ही बोलूच नका 90च्या खालचा स्कोर. पण एवढं सगळं समजावून सांगतोय, सगळं तुम्ही म्हणणार त्याप्रमाणे गोष्टी आहेत. सावकाश सगळं चाललंय, कुठेही काही घाई नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. प्रत्येकाला समजते की नाही आपण बघतोय. आणि स्टील इफ वी आर सेइंग की वी कॅनॉट डू इट. हॅलो हॅलो. तर आय एम गोइंग टू से आय एम एक्सट्रीमली सॉरी. मी माझ्याकडनं फुल प्रयत्न करतोय. चलो, कमिंग बॅक. रिबेट. रिबेट मीन्स डिस्काउंट. रिबेट मीन्स डिस्काउंट. रिबेट मीन्स डिस्काउंट. रिबेट मीन्स डिस्काउंट. आता काय डिस्काउंट म्हणजे? किती आहेत क्रेडिटर्स? क्रेडिटर्स आहेत 7,500 आणि ते आपण डिस्चार्ज केलेत किंवा पे केलेत किंवा सेटल केलेत. मी मुद्दाम वर्ड्स वापरते बघ कसे. क्रेडिटर्स आर पेड ॲट अ रिबेट ऑफ 1,500. म्हणजे डिस्काउंट नेहमी आपण मायनसच करतो. म्हणजे 7,500 मधनं 1,500 मायनस केले आणि जी अमाऊंट आहे ती देऊन टाकली. ओके, वी आर रिलेटेड टू द पेमेंट्स. वी आर नॉट रिलेटेड. डिझोल्युशन मध्ये आपण ह्या कुठलाही पार्ट कन्सिडर करत नाही. ते सगळं ऍडमिशन आणि रिटायरमेंट मध्ये, की कितीचा डिस्काउंट मिळाला, काय मिळाला. इथे बरोबर उलट आहे. इथे ऍक्च्युअली पेमेंट काय केलं. वी आर रिलेटेड टू दॅट. वी आर मोर इंटरेस्टेड इन टू पेमेंट्स रादर दॅन डिस्काउंट्स, रिबेट्स. त्याच्यामध्ये काही नाही. आणि एक्सपेन्सेस ऑफ डिझोल्युशन इज 3,000. ऑल राईट. हॅलो. नाही आज नाही आहे. इंटरनेटला प्रॉब्लेम आहे. हां, वायफायला प्रॉब्लेम आहे. ओके, माझ्याकडचं आहे, मी तुला पाठवतो, त्याची स्क्रीनशॉट पाठवतो. ओके. एक्सपेन्सेस ऑफ डिझोल्युशन अमाउंटेड टू ₹3,000. आपल्याला हे माहिती आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट वी आर टू डू. आपण बघा, मी परत एकदा वन्स अगेन
ही J1 आहे, ही नाही आहे. खरं तर असती आपली, आपण ही काय केलं असतं, हे दोन्ही कंबाईन मिळून J1 केलं असतं. जर हे उदयज वाईफ लोन असतं तर आपण काय केलं असतं, उदयज वाईफ लोन असतं तर आपण J1 केलं असतं, दोन्ही मिळून एक कंबाईन. इथं उदयज लोन आहे म्हणून आपण काय करतोय, सेपरेट लेजर ओपन करतो. आपण उदयज लोन हे सेपरेट लेजर आत्ता नको, पण डोंट वरी, आत्ताची त्याची गरज नाहीये. हॅलो, हाँ मैम, हाँ हाँ भेज दो. यस, सो हे J1 केलं असतं आपण, वी कुड हॅव डन दिस J1. पण इथं आपण ते J1 फक्त एवढ्यालाच करणार आहे, याला करणार नाही, याला बॅलन्स होणार, लेजर ओपन करणार. आता इथून पण लक्षात ठेवायचंय, पार्टनर्स लोन आपण सेपरेट लोन ओपन करणार, सेपरेट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्यूट करणार म्हणजे हे J2 आहे, हे याचं येणार नाहीये, हे J3 आहे, ह्याचं येणार नाहीये, हे सगळं J4 आहे आणि हे J5 आहे. ऑलराईट, डन, मॅपिंग झालेलं आहे. लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिली जनरेटरी काय, चला सगळ्यात पहिले इन द बुक्स ऑफ मेसर्स उमेश एंड प्रकाश, इन द बुक्स ऑफ मेसर्स उमेश एंड प्रकाश, जर्नल लिहा, राइट डाउन. इन द बुक्स ऑफ मेसर्स उमेश एंड प्रकाश, जर्नल. पहिली एंट्री काय करणार आपण, मला सांगा. सनरी क्रेडिटर्स नाही, तू सगळ्यात शेवटी बोलायचं. जर्नल एंट्री काय करणार आपण, व्हॉट वी आर गोइंग टू डू, हाऊ वी आर गोइंग टू व्हिज्युअलाइज. पहिली व्हिज्युअलाइज करा. रिअलायझेशनला कुठे टाकता तुम्ही, क्रेडिटला. रिअलायझेशन अकाउंट हे आहे, मी असं छोटंसं रफ करू शकतो, इथं मी टाकणार आहे. मग आता ट्रिक काय सांगितली मी जर्नल एंट्रीची, खालून वरती, म्हणजे हे अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. पण आता इथं काय करणार, सनरी असेट सनरी लायबिलिटी ही अकाउंट नसतात, म्हणजे थोडक्यात काय आहे, सनरी क्रेडिटर अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. चला करा. फर्स्ट एंट्री सनरी क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, आणि मी कशी डेट लिहिली आहे बघा, इथं इयर 2020 याच्यात घेतलं तरी चालेल, मार्च घेतलं तरी चालेल, 31. सनरी क्रेडिटर्स डेबिट टू रिअलायझेशन, sundry creditors account debit to realization. Being liabilities transferred at their book value. Sundry creditors account debit to realization, being liabilities transferred at their book value. झालं, डन. लेट अस मूव ऑन. आता जे नंबर हे जर्नल मी मुद्दाम काढून टाकलाय सगळं. आता बघूया काय, लोनला करणार नाही, बॅलन्स आहे. आता लेजर पण ओपन नाही करायचं, लेजर फक्त पार्टनर्स कॅपिटल, दॅट्स इट. बाकी कुठलंही लेजर ओपन करणार नाही आपण. प्रॉफिट अँड लॉस J2. चला, प्रॉफिट अँड लॉस हे मात्र कुठे जातं, पार्टनर्स कॅपिटलला. मग हे बॅलन्स पण घेऊया, पार्टनर्स कॅपिटल पण घेऊया आणि तिथून एंट्री पण करूया. चला घ्या, मी एक पार्टनर्स कॅपिटल ओपन केलाय. दिस इज अंडर वर्किंग नोट. इथं पाहिजे वर्किंग नोट लिहून टाका. वर्किंग नोट नंबर 1, पार्टनर्स कॅपिटल उमेश प्रकाश, पर्टिक्युलर्स उमेश प्रकाश. पहिला बॅलन्स घेऊन टाका, पहिले बॅलन्सेस घेऊन टाका. हे बॅलन्सेस इथं दिलेले आहेत 2. आणि आता प्रॉफिट लॉसचं काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट. कुठला रेशो, 3:2. त्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 9,000 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचंय. 3:2 कसे येतात, काय येतात व्हॅल्यू, 9,000. इथं पाहिजे तर रेशो 1 लिहून टाका, 3:2.
किती? यस किती? 9,000. 9,000च आहे ना? येस. टेस्टिंग आहे चांगलाच. 5,000 घ्या. 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. Everyone was waiting for the ready-made answer. How many of you have calculated this? Only one, two. काय करत होते? करत होते बरोबर. पण इट इज टेकिंग आहे हेल लॉट ऑफ अ टाइम, राईट? हे व्हायला पाहिजे होतं. चलो नेक्स्ट. आता याची जनरेटरी. आता जनरेटरी काय? क्रेडिटला आहे म्हणजे इकडनं इकडं. पार्टनर्स कॅपिटल असं अकाउंटच नसतं. मग आपण काय करणार? इकडनं इकडं. या अकाउंटला डेबिट टू उमेश कॅपिटल टू प्रकाश कॅपिटल. चला करा एंट्री. घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू उमेश कॅपिटल टू प्रकाश कॅपिटल. बिंग प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. बिंग प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. मधली लाईन मी मारायची कधी? नंतर होत नाही काय? नंतर काही नसतं, आत्ताच असतं जे काय असतं ते. पूर्ण नाही राजा, तू बघतोय की नाही? एवढीच आहे फक्त. इथे दिसते का एवढी फुल? मग चला झाली एंट्री. Profit and loss account debit to Umesh Capital to Prakash Capital. Being profit distributed among partners. तुम्हाला पाहिजे असेल तर इन देअर ओल्ड रेशो बिशो सगळं लिहू शकता. पण दिस इज मी सगळ्यात मिनिमम जेवढं रिक्वायर्ड आहे ना तेवढं नॅरेशन घेतलंय आणि तेही तुम्हाला लिहिणं मुश्किल जातं. अजिबात मी डिटेल नॅरेशन घेतलेलं नाहीये. तुम्ही सगळा रेशो बिशो सगळं लिहायला पाहिजे. खरं तर कुठल्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं हे नको लिहायला पाहिजे. पण चला ठीक आहे, एवढं तर नॅरेशन लिहा. नेक्स्ट आपल्याला बॅलन्सेस घ्यायचे. ह्याचं काय घेतलं ऑलरेडी. हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. नाऊ आता याची एंट्री करायची ती आपण मगाशी डिस्कस केली. मी तुम्हाला ट्रान्झॅक्शन काय सांगितलं? कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. आता मी उलट म्हणतोय. मी म्हणतोय मला नाही, मी बँकेतनं पैसे विड्रॉ केले. आता बोला एंट्री काय करणार? रॉंग. कॅश टू बँक. कॅश टू बँक. आता हे तुम्हाला आता म्हणून मी तुम्हाला म्हणतो ना की तिथं तुम्हाला एखाद्या वेळेला ऍप्लिकेशन ऑफ माइंड करायचं आहे, त्याची ही सगळी तयारी आहे. 90 मार्क्स कसे मिळणार? कारण एखाद्या वेळेला अशा टाईप कुठेतरी काही ना काही ते टेस्ट करणार आहेत तुम्हाला. आणि आय एम प्रिपेअरिंग यू फॉर दॅट. याच्यासाठी प्रिपरेशन चाललंय सगळं. सो आता मी या 2 ट्रान्झॅक्शन्स आहेत. मी कसं रीड करतोय? माझ्याकडे कॅश इन हँड आहे आणि माझ्या बँकेत पण पैसे आहेत. मग मी कॅश दोन काही करायची गरज नाही मला. आयदर बँकेतले पैसे आणणार कॅशमध्ये किंवा कॅशमध्ये जी आहे ती बँकेत टाकणार आणि सगळा हिशोब बँकेतनं करणार. दिस इज द वे. म्हणजे आता आपल्याला ही एक जनरेटरी करायची आहे. काय करायची आहे? आपण काय ठरवलंय? आपण कॅश डिपॉझिटेड इनटू बँक करायचं. चला काय एंट्री आपण मगाशी म्हटले? चला घ्या. बँक अकाउंट डेबिट टू कॅश. बँक इज अ रिसिव्हर, कॅश इज गोइंग आउट. These are the 2 rules. हे स्टँडर्ड 11 चे जनरल एंट्री आहे आणि नॅरेशन पण मी तेच लिहिलंय. बिंग कॅश डिपॉझिट इनटू बँक. तुम्ही सन्ड्री असेट म्हणून सुद्धा ट्रीट करू शकता, पण डोंट डू दॅट. बिकॉज कॅश तुम्ही बघा आता पण कधी सन्ड्री असेट म्हणून ट्रीट केली का? Bank account debit to cash, being cash deposited into the bank. आता आपल्याला या सन्ड्री असेट्स
ची एंट्री करूया. डेटर्सची अमाऊंट ही आहे, बाकी सगळ्या अमाऊंट्स या आहेत. काय एंट्री करणार आता मला सांगा. रिअलायझेशन आहे. रिअलायझेशनला आपण कुठे पोस्ट करतोय? डेबिटला. डेबिटला. आता मग इकडनं इकडे एंट्री करायची, वरनं खाली, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू हे सगळे असेट्स. किती सोपी एंट्री, व्हिज्युअलाइज होते. चला करा. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू दिस दिस दिस. आणि मी मला ना हे बघा, मी ह्या ब्लँक ठेवलाय. आय हॅव केप्ट इट ब्लँक. पहिले या सगळ्या लिहून टाका. याची जी टोटल येईल ती इथं लिहून टाका. मी इकडं घेऊन येतोय तुम्हाला. चला घ्या. हे सगळं टू आहे. हे सगळं टू आहे. रिअलायझेशन अकाउंट डेबिटच्या समोर काही लिहू नका, ब्लँक ठेवा. आणि हे सगळं टू करून घ्या. या सगळ्यांची टोटल करा आणि ती रिअलायझेशनच्या डेबिटला टाकून द्या. हे बघा, या अशा टाइप मध्ये केलेलं आहे. इट इज लाईक दिस. चला, तो काय म्हणतोय बरोबर आहे का? हाऊ मच, किती आली? किती? लिहा. कळली ट्रिक? हे सगळे इथे लिहायचे आणि इथून इथे लिहायचं. रिअलायझेशनची गरज नाही आपल्याला. रिअलायझेशनची गरज नाहीये. आहे म्हणजे बनवावं लागणार आहे, पण देयर इज अ ट्रिक. आपण ती करूया. त्याला एक छोटीशी ट्रिक करूया. खूप वेळ वाचेल तुमचा. झाली इथपर्यंत? झाली? डन. चला, आता फक्त ही राहिली. आरडीडी ची एंट्री राहिली. आरडीडी ची रेकॉर्ड आपण कुठे करतो मला सांगा? रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहितो. मग काय लिहितो? मग खालनं वरती म्हणजे एंट्री काय होणार? आरडीडी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बघा, गरज नाहीये. नॉट रिक्वायर्ड. घ्या. आरडीडी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बिंग आरडीडी ट्रान्सफर टू रिअलायझेशन. बिंग आरडीडी ट्रान्सफर टू रिअलायझेशन. Being RDD transferred to realization. झाल्या पहिल्या पाची एंट्री कंप्लीट झाल्या. लेट अस मूव ऑन. चला, असेट्स रिअलाइज आहेत. असेट रिअलाइज आपण कुठे करतो? रिअलायझेशनच्या क्रेडिटला. काय लिहितो? बाय बँक. मग आता खालनं वरती एंट्री करायची. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. चला, आणि काय करायचं आता? डिटेल मध्ये लिहायची गरज नाही. 1, 2 आणि 3 या तिघांची टोटल करा आणि त्यासमोर अमाऊंट लिहून टाका. टोटल पण कशी आहे बघा ना. 60 प्लस हे 87,000 होतात, प्लस 7,400 7,500 इज 94,500. बस जंप गया. चला एंट्री करूया. नॉट दिस, दिस. सॉरी, इथे आपण बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन 94,500. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन 94,500. ही मी टोटल त्या तिघांची टोटल लिहिलेली आहे. इथं पाहिजे असेल तर इथं नॅरेशनच्या खाली, तुम्हाला समजत नसेल तर टोटल लिहून द्या.
कुठली कुठली केलीत ती. डन. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही एक ऍडजस्टमेंट आहे, आपण कंबाईन एंट्री करणार. तुम्हाला पाहिजे तर सेपरेट सेपरेट करू शकता, कंपल्शन काही नाहीये. चलो, मशिनरी टेकन ओव्हर बाय प्रकाश अँड फर्निचर टेकन ओव्हर बाय उमेश. आपण काय करतो, हे पण रिअलायझेशनला येतं. येस, रिअलायझेशनच्या पुढे टाकतो आपण क्रेडिटला. बाय प्रकाश कॅपिटल बाय उमेश कॅपिटल. मग आता खालून वरती एंट्री करायची. कशी एंट्री करणार, प्रकाश कॅपिटल अकाउंट डेबिट, उमेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता अमाऊंट्स ह्याची 20,000 आहे, उमेशचं किती आहे, फर्निचर 15,000 आहे, 50,000 आहे, 15. मग चला एंट्री करा. टोटल किती झालं, 35,000. घ्या. Being assets taken over by partners. Being assets taken over by partners. हॅलो, 6:30 वाजता क्लास आहे, अकाउंट सब्जेक्ट आहे. प्रकाश कैपिटल, उमेश कैपिटल टू रियलाइजेशन. Being assets taken over by partners. Done. All right. Moving on. पुढे जाऊया. उमेश अग्री टू डिस्चार्ज. आपण मगाशी म्हटलं होतं उमेश लोन इज डिस्चार्ज, राईट. उमेशचं लोन आपण पार्टनरशिप फर्मने डिस्चार्ज केलंय. वी हॅव चेंज दिस. उमेशचं लोन आपण पार्टनरशिपने डिस्चार्ज केलं, म्हणजे पे केलं. आपण रिलेशनला घेऊन गेलोय, नाही. त्यांनी काही फरक पडणार आहे का, नाही. उमेशचं लोन पे केलं, लोन रिपे केलंय. काय जनरेट कराल, yes, yes, I was waiting for this. जिथे जिथे पार्टनर्स कॅपिटल आहे त्याचा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. घ्या, याचा इफेक्ट द्यायचा आहे. घ्या, कुठे करणार आपण याचा इफेक्ट, डेबिटला. मग आपण पुढे जाणार, कारण पार्टनर्स कॅपिटल आपण ओपन केलाय. जिथे जिथे पार्टनर्स कॅपिटलची एंट्री येईल त्याचा सेकंड इफेक्ट केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. डन. सही. आपण सेपरेट लेजर ओपन केलं ना, मग रिअलायझेशन कुठून आलं. उमेश अकाउंट मी प्रॅक्टिस साठी म्हणून दाखवतो. बघा, मी असं सुद्धा करू शकतो इथल्या इथं. हे बघा, मी रफ मध्ये करणार. हे उमेश लोन आहे, बाय बॅलन्स येणार, लायबिलिटी ऑलवेज ॲज अ क्रेडिट बॅलन्स. बाय बॅलन्स किती आहे, 6,000. आता तुम्हाला काय करायचंय, पे करायचंय. कुठे लिहिणार, काय लिहिणार, टू बँक. किती, मग आता इकडे एंट्री करा. उमेश लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. उमेश लोन टू बँक. चला एंट्री करून टाका. उमेश लोन टू उमेश कॅपिटल. आता ऐका, जर सपोज उमेशने डिस्चार्ज केलं तर आपण कुठे घेऊन जाणार, तर कॅपिटलला. आणि आपण पे केलं पार्टनरशिप फर्मने तर ते कुठे घेऊन जाणार, टू बँक. टू बँक. उमेश लोन जर पार्टनरशिप फर्मने पे केलं तर बँक, आणि उमेशने डिस्चार्ज केलं त्याचं स्वतःचं लोन तर आपण उमेशला पैसे देणार, म्हणून आपण त्याच्या कॅपिटलला ट्रान्सफर करणार. दिस इज अ बेसिक कन्सेप्ट. इथं आपण काय केलंय, उमेश कॅपिटल नको, कारण मी ऍडजस्टमेंट चेंज केली. आय हॅव चेंज दिस ऍडजस्टमेंट. बरोबर. आता कशासाठी थांबलोय मी, बँक आहे. पार्टनर्स कॅपिटल इथं कुठे इन्व्हॉल्व नाही, त्यामुळे मी घेणार
नाही. ऑलराईट, पुढे जाऊया. मुव्हिंग ऑन. नॅरेशन. बिंग उमेश लोन डिस्चार्ज. बिंग उमेश लोन डिस्चार्ज, दॅट्स इट. किंवा पेड, रिपेड, काही चालेल. बिंग उमेश लोन रिपेड. बिंग उमेश लोन रिपेड. चला, क्रेडिटर्स वर पेड ॲट अ रिबेट ऑफ 1500. आपण काय करतो, क्रेडिटर्स लायबिलिटी कशी पे करतो, रिअलायझेशनच्या काय लिहितो, कारण डिस्चार्ज केलंय, पे केलंय. नाही, काय पेडच आहे, डिस्चार्ज नाही, पेड आहे. आता इकडनं इकडं एंट्री होणार, वरनं खाली, कारण डेबिट आहे. म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. अमाऊंट किती, 6000. येऊन टाका. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. Being creditors paid at a rebate of rupees 1500. At a rebate of 1500. लेजर फोलिओचा कॉलमच नाहीये. हा काय लेजर फोलिओ कॉलम. Relation account debit to bank. Being creditors paid at a rebate of 1500. Done. Dissolution expenses amounted to 3000. परत सेम थिंग, कारण हे पण आपण डेबिटला लिहितो. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. नॅरेशन फक्त बदलणार. बिग डिसोल्युशन एक्सपेन्सेस पेड. घ्या, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक, अमाऊंट बदलणार आणि नॅरेशन बदलणार. बिग डिसोल्युशन एक्सपेन्सेस पेड. Realization account debit to bank being dissolution expenses paid. डन आहे. इथपर्यंत झालं. मोस्टली एव्हरीथिंग इज ओव्हर. आता रिअलायझेशन तर आपण बनवलं नाही, पण एक जनरेटिंग करावी लागेल, कारण त्या रिअलायझेशनला लॉस आहे किंवा प्रॉफिट आहे. चला, माझ्याबरोबर एक छोटस हे असं एक छोटस कुठेही वर्किंग नोट म्हणा किंवा खाली काही जसं जमेल तिथं करा. जिथं तुमचं जर्नल संपतात, जर्नलला अजून दोन एंट्री आपल्याला करायच्या, आणि त्या जायंट आहेत मोठमोठ्या. कमीत कमी 4 4 8 10 लाईन्स सोडून द्या जर्नलला, 10 लाईन्स. आणि मग हे बघा, ह्या अशा टाईपचं इथं आपण डेबिट लिहिणार, इथं क्रेडिट लिहिणार, असं छोटंसं टेबल. या अमाऊंट्स काही लिहू नका आत्ता. लेट मी शो यू हाऊ वी आर गोइंग टू राईट दिस अमाऊंट्स. हे मला सांगू दे तुम्हाला. आधी तुम्ही काही लिहू नका, फक्त एक असा छोटा एक टेबल बनवा, डेबिट आणि क्रेडिट. म्हणजे एक छोटस टी फॉर्म मध्ये लेजर बनवलं तरी चालेल. टी फॉर्म मधलं लेजर म्हणतात. आणि मग एक 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 आता काय करायचंय, लेट अस गो टू युअर फर्स्ट जर्नल एंट्री. पहिली जर्नल एंट्री, जिथं जिथं रिअलायझेशनची जर्नल एंट्री आहे, दॅट वी आर गोइंग टू वाउच, दॅट वी आर गोइंग टू सी, दॅट वी आर गोइंग टू रेफर. रिअलायझेशनला काय आहे, क्रेडिट. मग चला क्रेडिट मध्ये लिहून टाका. हे बघा, मी क्रेडिट मध्ये लिहून टाकलंय. दिस इज क्रेडिट साइड, दिस इज डेबिट साइड. एक छोटसा बनवा, छोटसा 7500. फटाफट, एवढा वेळ नाही, हे वेळ वाचवण्यासाठी करतोय आपण. जर वेळ घेणार असेल तर जाऊन द्या, मग रिलेशनच बनवा, ठोस तरी होईल. पुढचं इथं रिअलायझेशन आहे, नो. नेक्स्ट हे रिअलायझेशन. आता आपल्याला वी आर कन्सर्न विथ डायरेक्ट दिस अमाऊंट. रिअलायझेशनला काय आहे, डेबिट. म्हणजे मी कुठे लिहिणार, डेबिटला लिहा, डेबिटला. नेक्स्ट रिअलायझेशनला काय आहे, क्रेडिट. चला घ्या, क्रेडिटला लिहून टाका, क्रेडिट. सिमिलरली, सॉरी, परत एकदा 1 आणि 1 2, हे 2 क्रेडिट्स लिहून टाका. मी मुद्दामून हाईड केलंय, तुम्हाला प्रिपेअर करता येते का बघू द्यात मला.
याला क्रेडिट आहे म्हणजे क्रेडिटला लिहिणार. लिहिलं दोन्ही फिगर्स लिहा. त्याचं पुढचं इथं काही नाहीये रिअलायझेशन. हे बघा हे डेबिटला आहे. राईट डाऊन टू द डेबिट साइड. रिअलायझेशनला डेबिट आहे म्हणजे डेबिट मध्ये लिहून टाका. परत एकदा डेबिट आहे. तुम्ही ही डेबिटची टोटल करून सुद्धा लिहिली तरी चालेल. अजून फास्टर पण नको एकदम एवढी रिस्क नको. आणि ही घरी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला जमणार आहे हे. सॉरी आता आपल्याला ही एंट्री करायची आहे. संपल्या एंट्र्या फिनिश झाल्या इथपर्यंत. मग चला पोझिशन काढा भाऊ. डेबिटची टोटल करा. दॅट इज युअर रिअलायझेशनची टोटल. टॅली कशी टॅली इज अ प्रॉब्लेम. डेबिटची टोटल किंवा क्रेडिटची टोटल कुठेतरी म्हणजे तुमची डेबिट म्हणजे रिअलायझेशनची डेबिट आणि क्रेडिट म्हणजे रिअलायझेशनचे क्रेडिट. कुठली मोठी आणि कुठली छोटी आहे काही संबंध आहे काही? डेबिट मोठी आहे किती? 1,47,000 आणि त्यातनं क्रेडिट मायनस करा. 147,750 डेबिट इज ग्रेटर. मी डायरेक्टली टोटल करून लिहिली बघा. असं पण करता येईल. फास्ट करायचं आहे ना. डिफरन्स किती येतोय या दोन मधला तो डिफरन्स काढा. करेक्ट. व्हॉट इज दॅट? डेबिट साइड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साइड. लॉस. डेबिट साइड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साइड. तो लॉस रेकॉर्ड करा. हा लॉस आहे तुमचा. बघा लॉस किती पटकन झाला. सो फास्ट. आता तो 3:2 मध्ये डिवाइड करा. 3:2 मध्ये काय झालं? नाही टॅली कसं काय झालं? आहे डिफरन्स. किती आहे? 4,200. आता हे काय आहे? आपण कुठे टाकतोय? रिअलायझेशनच्या क्रेडिटला म्हणजे खालनं वरती. हे कोण आहेत दोघं? प्रकाश कॅपिटल आणि उमेश काय उदय काय कॅपिटल आहे तो. ह्या दोघांनाही डेबिट टू रिअलायझेशन. चला करा. लास्टची एंट्री सेकंड लास्ट एंट्री करा. ह्या दोन एंट्र्या करायच्या आहेत तुम्हाला. बघ ना खाली. चला पहिली ही एंट्री करा. ही जी एंट्री आहे तिसरं पेज पण संपलं. मग एक नवीन पेज कर ना. सांगायला पाहिजे करे. एखादं छोट्यासाठी पाहिजे तर करा. छोटस करा पाहिजे. जेवढं कमी पडेल तेवढं करा. लिहा. आत्ता पहिले ही एंट्री करायची आपल्याला. दिस एंट्री फर्स्ट. ही कुठली आहे? लॉस डिस्ट्रीब्युशनची. ह्या एंट्रीसाठी आपल्याला रिअलायझेशन अकाउंट ओपन करावं लागतं. ते मी एकदम आणि घरी याची अशी शॉर्टची प्रॅक्टिस करा रिअलायझेशनची. आपल्याला डिसोल्युशन हे सॉरी येस डिसोल्युशनचा चॅप्टर आहे ना हा तुमच्या रडारवर असायलाच हवा. इतका डिफिकल्ट अजिबात नाही येतो. बघा जर्नल एंट्री आल्या तरी फक्त लेंदी आहेत. इट्स ओके. मग त्याला कशा कळटेल डाऊन करायच्या छोट्या कशा करायच्या ते बघू. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. भरपूर हे करा प्रॅक्टिस. आता दुसरी एंट्री करायची. ही एंट्री काय करायची मी सांगतो तुम्हाला. ही तेच एक्झॅक्टली ही झाली. आता पार्टनर्स कॅपिटल आहे म्हणजे चला या आपण ओपन केलाय. कुठे टाकणार आपण? पार्टनर्स कॅपिटलचा डेबिट केलाय म्हणजे इकडे डेबिटला लिहिणार. घ्या मी इकडं हे आपण हे नाही करणार आहोत. दिस वी आर नॉट गोइंग टू डू. चला घ्या. रिअलायझेशन अकाउंट 4,200 आणि 2,800. रिअलायझेशन अकाउंट 4,200 आणि 2,800 लिहिलं. चला क्लोज करा. उमेशची टोटल करा आणि त्याप्रमाणे इथे येणार टू बँक. नक्कीच कारण व्हॉट इज इट? कारण क्रेडिटची टोटल ग्रेटर आहे.
मला टोटल सांगा. 48,600 आणि इथं किती आहे 74,400. हीच टोटल इकडे लिहून टाका. 74,400 आणि 48,600. चला याच्यात नाही मायनस करा आणि मला बँकची फिगर सांगा. 55,200 आणि माझी फिगर वेगळी येणार आहे कारण मी एक एंट्री लोनची फिगर इथे घेऊन आलोय. मी असं अज्युम केलंय की उमेशनी लोन सेटल केलं. मी दाखवतो तुम्हाला तर मी काय करणार आहे. म्हणजे ते आलं असं आलं तरी काय करायचंय दॅट ऑल्सो आय एम गोइंग टू शो. तुम्ही आता तुमच्या पद्धतीने करायचे आहेत. फिगर आल्या आहेत तुमच्या फिगर आल्या. आता मी हे 6,000 काय केलंय व्हॉट आय हॅव डन. मी ही जर्नल एंट्री जी आहे ना हे बघा ही इट इज दिस. मी असं अज्युम केलंय किंवा अशी ऍडजस्टमेंट आहे असं माझं म्हणणं फक्त वाईब्स नको. उमेश हॅज डिस्चार्ज हिज ओन लोन और ॲग्रीज टू डिस्चार्ज हिज लोन अशी ऍडजस्टमेंट आली तर तुम्ही काय करणार. उमेश हॅज ॲग्री टू डिस्चार्ज कुणा म्हणजे त्याच्या वाईफचं लोन किंवा दुसरं कुठलं तरी लोन किंवा त्याचं स्वतःचं लोन असं कुठली ऍडजस्टमेंट तुम्हाला देऊ शकता. मग असं जर आलं तर तुम्ही काय करणार. त्या केसमध्ये तुमची एंट्री होणार ही उमेश लोन अकाउंट डेबिट टू उमेश कॅपिटल. आणि जर उमेश वाईफ लोन असेल तर हे येणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू उमेश कॅपिटल. बँक लोन त्यांनी डिस्चार्ज केला असेल तरी रिअलायझेशन टू उमेश कॅपिटल अशी एंट्री होणार आहे. मी तुम्हाला ना हे असं डिफरन्सिएशन पण करता आलं पाहिजे. डिफरन्सिएशन पण करता आलं पाहिजे. अच्छा हे असं असेल तर असं असं असेल तर असं अशी जर्नल एंट्री. आता मी असं केलंय म्हणून मी काय केलं म्हणून मी पार्टनर्स कॅपिटल लगेच त्याचा सेकंड इफेक्ट घेऊन टाकला. तुम्ही आता आपण काय केलं इथं उमेशचं लोन आपण डिस्चार्ज केलंय म्हणून ते इथं आलं नाही. चला आता जो काही येईल मला आता सांगा. इथं आपलं टू बँक आहे. माझं काय आलंय माझं इथं आलंय हे घ्या. माझं पण याच साईडला आलंय. आता काय आहे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आहे म्हणजे खालनं वरती. पण पार्टनर्स कॅपिटल असं लेजर नसतं. मग काय करणार उमेश कॅपिटल अकाउंट डेबिट प्रकाश कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक घ्या. आणि तुमच्या ज्या फिगर्स आहेत त्या तुम्ही तिथे लिहा. मी माझ्या फिगर लिहितो. हे बघा दिस इज अ लास्ट एंट्री. दिस इज लास्ट एंट्री. तुम्ही तुमच्या फिगर लिहा आणि त्याची टोटल इथं घेऊन या. काय दिलं इथं being final settlement is made between the partners among the partners तरी चालेल. फायनल सेटलमेंट डन among partners between partners. आणि अल्टिमेट जर्नलचं तुम्हाला टोटल्सनी क्लोजिंग करायचं आहे. दिस इज अन अल्टिमेट थिंग. बघा आपल्याला कुठेही रिलेशन लागलं नाही कुठेही काही. आपण बँक ओपन आपल्याला माहित नाहीये की बँक टॅली झाली की नाही. वी आर लिस्ट बॉदर्ड अबाउट इट. कारण आपल्याला जनरेटरीज तर करायचे आहेत. सगळ्या जनरेटरीज करेक्ट करा आणि डोंट वरी अबाउट इट. ह्यानी काय होतं वेळ वाचतो. आपण म्हणतोय पण वाजले किती बघा किती वेळ झाला. We have taken 44 minutes for this. या समला आपण 44 मिनिटं 45 मिनिट्स. येस हे सगळं डिस्कस करून बिरून 44 मिनिटं. मग तुम्ही जर फास्ट केलं तर इट विल बी 35 मिनिट्स विच इज जस्ट येस इट इज स्टील मॅनेजेबल. आणि आपल्याला डिसोल्युशन जो आहे ना हा तुमच्या रडारवर असलाच पाहिजे. तुम्ही यू हॅव टू बी आणि डिसोल्युशन हॅज टू बी अंडर कन्सिडरेशन. अजिबात डिफिकल्ट नाही आहे डिसोल्युशन. ह्याच्यापेक्षा बिल ऑफ एक्सचेंज डेफिनेटली डिफिकल्ट आहे. यू विल रिअलाइज दिस. खरंच सगळ्यात माझ्यामध्ये बेस्ट इज बिल ऑफ एक्सचेंज. काही नाही आहे एकदम सिम्पल आहे नीट. पण ते कसं आहे माहिती का 16 सिनारिओज आहेत. 16 सिनारिओ 16 सिनारिओज आहेत. घाबरवायचं नाहीये 16 सिनारिओज आहेत. त्यामुळे ते डिफिकल्ट वाटतं ऍक्च्युली डिफिकल्ट नाहीये. बस झालं.